नमस्कार सर्वांना. मी आज तुम्हाला घरच्या घरी मंचाऊ सूपची रेसिपी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. तर मी नूडल्स घेतलेले आहे. ते व्यवस्थित मी पाण्यात शिजवून घेतलेले आहे 5 ते 10 मिनिटं. हे बघा अशी तुटतील याप्रमाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे आणि गार झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर 2 चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. बघा कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. त्याला चिकटेल कॉर्नफ्लोअर कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. तर ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झालं की आपल्याला एकदम गरम तेलात एकदम कडक तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. हे बघा एका बाजूने तळून झाले की दुसऱ्या बाजूने बी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तळून झाले की हे बाजूला काढून घ्यायचे आहे आता. आपल्याला दुसरी कढाई ठेवायची आहे. त्यात 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यात मी चिरलेले 7 ते 8 मी लसूण घेतलेलं आहे, ते चिरून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, ते बी चिरून घेतलेलं आहे बारीक. तुम्ही ठेचून पण वापरू शकता, पण याची चव जरा चांगली लागते. व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. एक छोटी सिमला मिरची घेतलेली आहे बारीक एकदम चिरून, ती टाकून घ्यायची आहे. नंतर त्यात मी कोबू टाकून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला. गाजर टाकलेलं आहे एक छोटं चिरून घेतलेलं आहे व्यवस्थित. हे सगळं व्यवस्थित एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यात मी कांद्याची पात टाकलेली आहे थोडीशी व्यवस्थित चिरून आणि नंतर त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी सोडून दिलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण. नंतर 2 चमचे मी सोया सॉस वापरलेला आहे यात टाकून घेतलेला आहे. 1 चमचा मी रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कोथिंबीर टाकायची आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तुम्हाला वाटेल तर तुम्ही दुसरे पण भाज्या वापरू शकतात यात. मी काळी मिरी पावडर वापरलेली आहे थोडीशी. 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि ते एकदम त्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित. जे आपलं सूप असतं त्याला घट्टपणा येण्यासाठी आपण हे वापरत असतो. तर हे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर खाली ते चिटकू शकतं पीठ. हे बघा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी अर्ध्याच्या अर्धा चमचा मी थोडंसं विनेगर टाकलेलं आहे. तर विनेगरने आपण जे बाहेर सूप पितो त्याचप्रमाणे एकदम परफेक्ट असं सूप बनतं. खूप चव लागते सूपची. आपण जे बाहेर पितो त्याच्यापेक्षा खूप छान होतं घरच्या घरी आणि खूप व्यवस्थित होतं.